वसमत शहरातील शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणारा मुख्य रस्ता हा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून रुग्ण, गर्भवती महिला आणि रुग्णवाहिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्ती विरोधात आता नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे यांनी एक अनोखे आंदोलन करत रस्त्यावरील खड्ड्यांनाच गुलाब पुष्प अर्पण करून प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. रस्त्यावरचे आपण खड्डे बघूयात. आधी खड्डे दाखवा, एवढा मोठा खड्डा, त्याच्यानंतर हे खड्डा दाखवा. आता हे खड्डा, आता याच्यामध्ये जर कॅमेरामध्ये जात असेल तर बघा, याच्यात गजाळ्या म्हणजे गजाळ्या सगळ्या पडून गेल्यात. मग आता हे असं आहे, हे डायरेक्ट पडू शकते बघा. हे बोगदा आहे फक्त, केवळ हे खड्डा दाखवा. एवढे मोठे खड्डे आता मेन रस्त्यावर झालेत. आपण आता याला वेळोवेळी आपण निवेदन दिले पण काही फरक पडत नाही आहे. मग आता करायचं तर काय, म्हणजे हे ज्यानं कॉन्ट्रॅक्टर, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याने इथे यावं, हे सगळं करून दाखव. मग तो मेलाय का जिताय हा मला प्रश्न पडलाय. 17 वेळेस आम्ही इथं निवेदन द्यायलो, सांगायलो, एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे. अरे इथं जीवित हानी होऊ शकते, माणूस मरेल. इथं शासकीय स्थितीला एवढं मोठं चांगलं रुग्णालय आहे, तिथं रुग्णालयात येण्या जाण्यासाठी एवढा चांगला रस्ता म्हणून आपण काम केलं. हे असा रस्ता असतो का? हे पुलाचं बांधकाम आहे, याच्या साधं हे सुद्धा नाही, गजाळ्या सुद्धा नाहीयेत. सगळ्या गजाळ्यानं सगळं सोडून दिल्या, गजाळ्या खाली पडल्यात. हे सगळं म्हणजे केवळ बोगदा आता, हे कधीही पडू शकतं. इथून अँब्युलन्स येतात जातात, किती अवघड आहे. याचा निषेध म्हणून मी या खड्ड्याचा काय करत आहे, पूजन करत आहे. या गुत्तेदाराचा मी निषेध करतो, निषेध. आणि याला तातडीनं माझी विनंती आहे, माझा आदेश आहे, माझी सूचना आहे का त्यांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन हा प्रश्न ताबडतोब सॉल्व्ह करावा आणि शासनाने, प्रशासनाने याची दखल घ्यावी, याच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत. कारण इथं माणसाचा जीव जाऊ शकतो. इथं महिला याच्यासाठी येतात, म्हणजे गर्भवती महिला इथं इलाजासाठी येतात, इथं बाळातपण होतात. आणि त्या ठिकाणी त्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे जर हे हाल असतील तर अतिशय शोकांतिक आहे. SDM साहेबाला माझी विनंती आहे, साहेब आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. SIR ची कामं तुम्ही फार कर्तव्यपूर्वक पार पडत आहात, त्याबद्दल मी तुमचं स्वागतही करतो आणि शुभेच्छाही देतो. पण माझी अजूनही विनंती आहे की असं निकृष्ट काम करणाऱ्या जो कोणी अधिकारी आहे त्याच्यावर तातडीने दंडात्मक कार्य व्हायला पाहिजे आणि त्याला तातडीने या ठिकाणी बोलवावं आणि त्याला याचा जाब विचारावा की एवढा महत्वाचा रस्ता असताना त्यानं एवढं निकृष्ट काम केलंय आणि त्याच्याकडून पूर्ण भरपाई वसूल करून घ्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि ह्या कामासाठी, या दर्जेदार कामासाठी जर प्राणही गमावा लागेल तरी मागे पुढे मी हटणार नाही. याचा निषेध मी करत आहे या व्यक्तीचा. जाहीर निषेध करतो मी, जाहीर निषेध. आपण बघत आहात किती भयानक भयानक खड्डे आहेत. आणि विशेष म्हणजे ह्याच्याकडे हे सगळ्या गजाळ्या सुद्धा यायला नाहीयेत या खड्ड्याला. की असं पुलाचं बांधकाम असतं का? म्हणजे बांधकाम करत असताना त्या गुत्तेदाराने पाहिलं नसेल का? हो माहिती आहे. एवढा महत्वाचा रस्ता असताना सुद्धा जर याच्यावर कोणता, जर याच्यावर दंडात्मक आणि कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे. यासाठी येत्या 15 ऑगस्ट पासून मी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. शासनाने अशा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला तातडीने आदेश करावेत, याचा जाब विचारावा आणि होणारी जी काही दुर्घटना असेल सर्वतोपरी तो जबाबदार व्यक्ती असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही व्हायला पाहिजे. एवढं निकृष्ट त्याने काम केलं आहे. आता या ठिकाणी अँब्युलन्स जायची कशी, किती अंतर आहे बघू शकता तुम्ही. कॅमेरा आतमध्ये जात असेल तर ह्या गजाळ्या सुद्धा नाही त्याला. एवढं निकृष्ट काम असतं का हे? आमचा जीव तुटायलाय, आम्हाला झळ लागायली. तर इथे येणारे जे गोर गरीब माता महिला आहेत, विद्यार्थी आहेत, एवढ्या गोर गरीब महिलाच्या त्यामुळे झळ आम्हाला लागायली. गोर गरीब लोक आम्ही आहोत. ही झळ आम्हाला का बसावी? यानं काम केले ते खरंच अशा खड्ड्यामधून प्रवास करत असेल का? किती कोटीची, किती लाखाच्या गाड्या असेल त्याला फिरायला? लाजा वाटत नाहीत का यांना? त्या बापाच्या घरचा पैसा असतो का असं इथं काम चांगलं निकृष्ट काम केलं यांनी?
अरे थोडंफार जीवाला जरा लाज वाटू द्या. तुमच्या लेकराबाळांना तुम्ही काय सांगणार आहात? हे असं काम सांगणार आहात का तुम्ही? हा व्हिडिओ जर तुमच्या लेकरांपर्यंत पोहोचला तर लेकर काय सांगतील अभिमानानं? तुम्ही जो पैसा कमवताय ना त्याला थोडा दर्जा असू द्या. शासनाचा पैसा असतो म्हणजे शासनाचा नसतो रे, ते आमचा गोरगरिबाच्या कष्टाचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे. त्यामुळे माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे, हात जोडून कृपया हे जो कोणी काम केलं असेल त्याला आदेश करा, सूचना करा, त्याला इथं बोलवा आणि त्याला जाब विचारा आणि त्याच्यावर एक सगळी रिकव्हरी करा त्याच्याकडून. धन्यवाद.